नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज नाचणीच्या पिठाची आंबोळी कशी करायची ते दाखवते आणि त्याबरोबर कैरीची चटणी. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, पण खायला एकदम चविष्ट अशी लागते. आणि साधं हे भाकरीसाठी मी हे पीठ बनवून ठेवलं आहे, तर त्याचीच मी सकाळी नाश्त्यासाठी आंबोळी केली होती. तर एका मोठ्या वाटक्यामध्ये घेतलं नाचणीचं पीठ. आता हे पीठ मी याच्याबरोबर बाकीचे धान्य काही घातलेले आहेत आणि असे हे एकत्रित करून हे पीठ तयार करून ठेवले. शुगर साठी हे खूप अतिशय गुणकारी असे हे पीठ आहे. तर त्यामध्ये 1 कप भरून नाचणीचं पीठ घेतलं. त्यामध्ये 2 चमचे रवा घेतला, 2 चमचे बेसन, चवीपुरतं मीठ घातलं. आणि आता याला 1 वाटी दही घालायचं आहे. दही मात्र थोडंसं आंबट असेल तर कमी घाला, कमी आंबट असेल तर मात्र अगदी 1 मोठी वाटी भरून दही घातलं. आता याला एकत्रित करायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण डोशाचं पीठ करतो की नाही तसंच हे करायचं आहे. पण पूर्वी आंबोळी करायची ना, तर कशी करायची, ज्वारीची पूर्वी आंबोळी करायची तर ती ज्वारी रात्रभर भिजत घालायची किंवा दिवसभर भिजत घालायची आणि रात्री मग ते काढून थोडीशी कोरडी करून घ्यायची आणि मग त्याचं पीठ करून घ्यायचं आणि ते पीठ आंबोळीसाठी वापरलं जायचं. नाचणीचं हे अगदी सेम तसंच करायचे. तर आता हे इन्स्टंट करण्यासाठी म्हणून मी दही वापरले, नाही तर मग ते पीठ आंबवले की छान याचे आंबोळी तयार होते. अशा पद्धतीने हे करून घ्यायचं. आता हे पीठ जे आहे की नाही, हे मी माझ्याकडे पीठ तयार असतं विक्रीसाठी. जर कोणाला पाहिजे असेल तर मला अवश्य तुम्ही मी नंबर पुढे व्हिडिओच्या खाली देईन, तेव्हा फोन करू शकता. थोडंसं अगदी चिमूटभर सोडा घातला, इन्स्टंट करते म्हणून. हे जर तुम्हाला रात्री आंबवून ठेवून करायचं असेल तर सकाळी असं करायची गरज नसते. आणि हे बघू शकता अशा पद्धतीने हे छान असं बॅटर तयार झालं. म्हणजे डोशासाठी करतो की नाही अगदी तसंच करायचं. आता एक थोडे 5 ते 10 मिनिट ठेवायचं. रवा घातलेला आहे मुरूसपर्यंत. तोपर्यंत आता चटणी करून घेऊया. तर एक मोठी वाटी भरून कोथिंबीर घेतली छान हिरवीगार. 1 वाटी भरून घेतलं आहे खोबऱ्याचं तुकडे, ओल्या खोबऱ्याचे तुकडे. आणि 1 वाटी भरून घेतले मी कैरी. आता कैरीचा सीझन आहे, तर ही तोतापुरी कैरीचं फोडे आहेत. तोतापुरी कैरी जी आहे ती थोडीशी कमी आंबट असते, त्यासाठी घेतले मी. मीठ घातलं चवीनुसार आणि याला वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटत असताना मी मिरची घालायला विसरली होती, तर आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या आणि याचं हे छान असे वाटून चटणी तयार झाली. आता याला फोडणी वगैरे अजिबात द्यायची नाही, ही अशीच ठेवायची. आणि मी याच भांड्यात ठेवणार आहे. लगेच खायला घेणार आहे, त्यापेक्षा पटकन दुसरं भांडं भरवण्यापेक्षा मी याच्यातच ठेवणार आहे आणि याच्यातूनच काढून घेणार आहे, म्हणजे कामवाली मावशीला जास्त भांडे पडायला नको. तर आता आपण आंबोळी कशी करायची ते बघूया. डोशाचा तो नॉनस्टिक तवा असतो तोच घेतला आणि हा मी भरपूर वापरते, त्यामुळे बघू शकता अशा पद्धतीने हा तवा झालेला आहे. थोडंसं तेल घालायचं किंवा तूप घालायचं आणि मी कांद्याने अर्धा कांदा चिरून घेतला आणि त्याच्याने पसरून घेतलं. याने काय होतं, एक आंबोळीला एक छान असा खमंग चव लागते. म्हणून 1-2 पळी मी तव्यावर बॅटर घातलं आणि याला हलकत फिरवून घ्यायचं. जेवढा तुम्हाला पसरवता येईल तेवढा पसरवून घ्यायचा. अगदीच फार जाड ठेवू नका किंवा अगदीच फार पातळ ठेवू नका. आंबोळी थोडीशी जाडसर ठेवली तरीही चालते. आता आंबोळी तुम्ही कडक खाता की मऊ लुसलुशीत खाता त्याच्यावर आहे. मी थोड्याशा अशा कुरकुरीत केल्या होत्या, कारण आमच्याकडे शक्यतो चटणीबरोबर खायचे तर कुरकुरीत. आता ह्या आंबोळ्या ज्या आहेत की नाही आमरसाबरोबर सुद्धा खातात बरं का. अगदी मऊसूत आंबोळी करायची, आमरस करायचा आमरसच्या सीझनमध्ये आणि आमरस आणि आंबोळी खातात. तर ही नाचणीची आंबोळी बघा मस्त अशी तयार झाली की नाही. कलर किती सुंदर आला आहे बघा. ह्या पिठामध्ये बाकीचेही वेगळे वेगळे मी अगदी ज्याच्यामध्ये साखर नाही असे धान्य घेऊन हे पीठ तयार केलेलं आहे. तर हे बघू शकता थोडीशी मी जाडसर आणि थोडी कडक केलेली आहे आंबोळी. चवीला अतिशय छान लागते बरं का. आणि शुगर फ्री आहे. ज्यांना शुगरचा त्रास असेल त्यांनी ही अवश्य करावी. आणि खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी तुम्ही करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. रेसिपी सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पटकन करायच्या वेळेला
लगेच तुमचं मोबाईलमधून काढता येईल आणि ते बघता येईल, करता येईल. अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे. सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्रीचं जेवण म्हणा किंवा स्वयंपाक करायचा अगदीच कंटाळा आला तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही करून खाऊ शकता. आणि कैरीची चटणी अतिशय सुरेख आणि एकदम चविष्ट अशी ही चटणी झाली. एकदा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. ह्याच पद्धतीनं ज्वारीचीही आंबोळी केली जाते. अगदी इन्स्टंट करायची असेल तर अशी ज्वारीची केली जाते, किंवा मग तुम्ही पारंपरिक पद्धतीने करायची असेल तर तीसुद्धा रेसिपी मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन. याच्या आधी मी बेसनचं घावण किंवा बेसनचा पोळाही दाखवला आहे. ती रेसिपी नक्की बघा.